भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हे नुसते एक वाक्य नाही, तर जगण्याची उमेद हरवलेल्या लाखो लोकांसाठी एक मोठा महत्वाचा आधार आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ कोणासाठी ते परब्रह्म आहेत, कोणासाठी दत्तगुरूंचे तिसरे अवतार, तर कोणासाठी संकटात धावून येणारी माऊली. 10 मे श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी. 1878 मध्ये चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामींनी अक्कलकोटमध्ये आपल्या अवतार कार्याची सांगता केली. पण आजही अक्कलकोटला गेल्यावर किंवा स्वामींचं नाव घेतल्यावर भाविकांना जाणीव होते की स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते इथेच आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या प्रकटीकरणापासून ते त्यांच्या समाधीपर्यंतचा प्रवास आणि अशा काही आख्यायिका पाहणार आहोत जे तुम्हाला अंतर्मुख करून सोडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. मित्रांनो, अभिजात मराठी विशेषच्या माध्यमातून आम्ही असे वैचारिक, भन्नाट, सखोल विश्लेषण त्याचबरोबर अभिजात माणसांच्या गोष्टी तुमच्या समोर आणत असतो. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अभिजात मराठी विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक विषय तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. स्वामी समर्थांचं मूळ काय आहे, ते कुठून आले, या प्रश्नाचं उत्तर खुद्द स्वामींनीच दिले होतं. ते म्हणाले होते, मी नूरसिंह भान असून श्री शैलम जवळच्या कर्दळी वनातून आलो आहे. असं म्हणतात. श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात तपश्चर्याला बसले होते. तिथे त्यांच्या अंगावर वारूळ तयार झालं. तब्बल 300 वर्षानंतर एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर लागली आणि तिथून एक तेजपुंज व्यक्तिमत्व प्रकट झालं. तेच आपले स्वामी समर्थ. तिथून स्वामींचा प्रवास सुरू झाला. गंगा तीर, कलकत्ता, काशी, प्रयाग असं फिरत ते दक्षिणेत आले. मंगलवेढ्यात बराच काळ राहिल्यानंतर 1856च्या सुमारास स्वामी अक्कलकोटला आले. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात त्यांनी मुक्काम केला आणि पुढची 22 वर्ष हेच शहर त्यांच्या चैतन्याने न्हाऊन निघालं. स्वामींच्या वास्तव्य काळात अनेक चमत्कार घडले, पण त्यामागचा उद्देश नेहमीच भक्ताला शिकवण देण्याचा होता. एकदा जगन्नाथपुरीला बडोद्याचे आळवणी बुवा आपल्या शिष्यांसह आले होते. सगळेच आजारी पडले, इतके की शुद्धही उरली नव्हती. मरण समोर दिसत असताना अचानक तिथे स्वामींची स्वारी आली. स्वामींनी फक्त एक कृपादृष्टी टाकली आणि काय आश्चर्य, आळवणी बुवांचा आजार क्षणात पळाला. जेव्हा आळवणी बुवांनी विचारलं, महाराज आपण कोण आणि कुठून आलात, तेव्हा स्वामींनी दिलेले उत्तर आजही महत्वाचं मानलं जातं. स्वामी म्हणाले, माझा संचार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री, गिरनार, काशी, करवीर, गाणगापूर ही माझी विशेष प्रीतीची स्थानं आहेत. या उत्तरावरून आळवणी बुवांना खात्री पटली की हे साक्षात दत्तप्रभू नृसिंह सरस्वतीच आहेत. स्वामींचे अनेक शिष्य होते, पण चोळप्पांवर त्यांची विशेष मर्जी होती. एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते की एकदा एक विठ्ठल भक्त अक्कलकोटला आला. त्याला पंढरपूरला जाऊन विठ्ठलांचं दर्शन घ्यायचं होतं, पण काही कारणाने तो जाऊ शकला नाही. तो स्वामींसमोर बसून रडू लागला. तेव्हा स्वामींनी त्याला जवळ बोलावलं आणि डोळे मिटायला सांगितले. त्या भक्ताला स्वामींच्याच ठिकाणी साक्षात पांडुरंग विठ्ठलाचं दर्शन झालं. गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे काय असतं हे स्वामींनी आपल्या कृतीने वारंवार दाखवून दिलं. असंही म्हटलं जातं की शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांना सुद्धा स्वामींनीच योग्य वेळी दीक्षा देऊन कार्याला लावलं होतं. म्हणजे या सर्व महान संतांच्या ऊर्जेचं केंद्र अक्कलकोटचे स्वामीच होते. स्वामी फक्त प्रेमळ माऊली नव्हते, तर ते अधर्माचा नाश करणारे रुद्रही होते. एकदा काही शिकारी एका निष्पाप हरणाची शिकार करायला निघाले होते. स्वामींनी त्यांना पाहिलं आणि असा काही धडा शिकवला की त्या शिकाऱ्यांनी आयुष्यभर शिकार न करण्याची शपथच घेतली. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहून जे लोक धर्माच्या नावाने अधर्म करायचे, मुजोरी करायचे, त्यांना स्वामींनी कधीच सोडलं नाही. गरिबांना पोटाशी धरणारे स्वामी श्रीमंतांच्या गर्वाचा फुगा एका क्षणात फोडत होते. त्यांच्यासाठी राजा आणि रंक दोन्ही सारखेच होते. 30 एप्रिल 1878 रविवारचा दिवस. अक्कलकोटचा तो वटवृक्ष आजही क्षणाचा साक्षीदार आहे. मध्यान्ह काळी स्वामींनी वटवृक्षाखाली आपल्या अवतार कार्याची सांगता केली. त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ त्यांना समाधीस्थ करण्यात आले. पण भक्त मानतात की स्वामी पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले आणि ते आजही सूक्ष्म स्वरूपाने आपल्या सोबत आहेत. स्वामी नेहमी म्हणायचे, आम्ही कुठेही गेलेलो नाही, आम्ही इथेच आहोत. आज त्यांची पुण्यतिथी.
हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की संकट कितीही मोठी असली तरी घाबरण्याचं काही कारण नाही, कारण जो स्वामींचा ध्यास घेतो त्याच्या पाठीशी स्वतः स्वामी समर्थ उभे राहतात. विठोबा खेडकर नावाचा एक माणूस सुरुवातीला स्वामींना मानायचा नाही, तो त्यांची थट्टा करायचा. एकदा तो स्वामींच्या जवळ आला तेव्हा स्वामींनी त्याला एक रिकामं गाडगं मातीचं भांड दिलं आणि सांगितलं, यातून दूध काढ. विठोबा हसायला लागला. महाराज, रिकाम्या भांड्यातून दूध कसं येणार? स्वामींनी रागाने म्हणाले, काढ म्हणतोय ना, मग काढ. विठोबाने जेव्हा त्या भांड्यात हात घेतला तेव्हा ते भांड चक्क दुधाने ओसंडून वाहू लागलं. विठोबाचे डोळे उघडले. त्याला कळलं की तो स्वतः दुधाचा सागर आहे. त्याला भांड रिकामा आहे की भरलेलं यानं काहीही फरक पडत नाही. स्वामी समर्थ हे केवळ ध्यान धारणा करणारे साधू नव्हते, तर ते प्रचंड ज्ञानी होते. एकदा अक्कलकोटच्या दरबारात एक इंग्रज अधिकारी आला. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप माज होता. तो लंडनचा एक मोठा नकाशा घेऊन आला. त्याने मुद्दाम स्वामींना विचारलं, महाराज, तुम्हाला यातलं काही कळतं का? सांगा बघू, लंडन कुठे आहे? स्वामींनी हसून त्या नकाशावर बोट ठेवलं आणि लंडनच नाही तर तिथल्या गल्ल्यांची नावं सुद्धा अचूक सांगितली. तो इंग्रज अधिकारी हादरलाच. ज्या माणसाने कधी अक्कलकोट सोडलं नाही त्याला साता समुद्रापार गल्ल्या कशा माहिती? हे तर खरं तर ब्रह्मांड नायक होते. स्वामी समर्थांचं आयुष्य म्हणजे एक मोठा चमत्कारच आहे, पण तो चमत्कारापेक्षा बदलाचा प्रवास जास्त आहे. त्यांनी माणसाला स्वावलंबी व्हायला शिकवलं. आळशी माणसाचं तोंड पाहू नका असं म्हणणारे स्वामी कर्माला जास्त महत्व द्यायचे. आज स्वामींची पुण्यतिथी. हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या मनात स्वामींविषयीची श्रद्धा अधिक दृढ झाली असेल तर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असं आम्ही मानू. तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव आला किंवा का आला? तुमच्या कुटुंबात स्वामींची कोणती गोष्ट सांगितली जाते अशी गोष्ट असेल तर ती आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. तुम्हाला स्वामींच्या आख्यायिका माहिती असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि अशाच विशेष व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.